नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता आपण बघणार आहोत तूर पिकामध्ये बीज प्रक्रियेचे महत्त्व। तर बीज प्रक्रियेचे महत्त्व म्हणजे काय, तर तूर पिकामध्ये रासायनिक बुरशीनाशकापेक्षा जैविक बुरशीनाशकाचा वापर करावा। जैविक बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडर्मा हे एका अमृतासारखे काम करते। ट्रायकोडर्मामुळे काय होतं, तर ट्रायकोडर्मा हे तुरीवरील मर रोग म्हणजेच फ्युजेरियम विल्ट सोबतच फांदी मर म्हणजेच फायटोप्थेरा ब्लाइट यावर प्रभावी नियंत्रण करते। बूस्टर कंपनीचे जर तुम्ही तूर बियाणे घेत असाल तर त्यासोबत आपण 10 ग्रॅम ट्रायकोबूस्ट DX चा पॅकेट दिलेला आहे। सोबतच आम्ही ट्रायकोबूस्ट DX ची शिफारस का करतो, ट्रायकोबूस्ट DX जे आहे ते डेक्स्ट्रोज फॉर्म मध्ये असून 100% पाण्यामध्ये विरघळणारे आहे। साध्या ट्रायकोडर्मापेक्षा खूप चांगले व प्रभावी नियंत्रण देणारे आहे। जर तुम्ही बूस्टर बियाणे घेत असाल तर तुम्हाला ट्रायकोबूस्ट DX चे पॅकेट हे बियाण्यासोबत भेटेल, पण जर तुम्ही घरचे बियाणे किंवा इतर बियाणे वापरत असाल तर तुम्ही मार्केटमधून ट्रायकोडर्मा विकत घेऊन बियाण्याला बीज प्रक्रिया करू शकता। तर आता आपण तूर बीज प्रक्रियाचं प्रात्यक्षिक आता बघणार आहोत। हे ट्रायकोबूस्ट DX चे पॅकेट आहे। आपण प्रति किलो बियाण्यासाठी 10 ग्रॅम ट्रायकोबूस्ट DX सोबत 10 मिली पाणी मिसळून बियाण्याला बीज प्रक्रिया करावी। हा 10 ग्रॅम ट्रायकोबूस्ट DX चा पावडर घेतलेला आहे। यामध्ये आपण 10 मिली पाणी टाकूया। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा रीत्या बियाण्याला ट्रायकोबूस्ट DX चे द्रावण चोळून घेतल्यानंतर तुम्ही बियाणे सावलीमध्ये पसरवून ठेवून वाळून घ्यायचे आहे व तुम्ही पेरणीसाठी वापरू शकता। जर तुम्हाला यामध्ये कीटकनाशक वापरायचे असेल तर रिहांश 5 मिली प्रति किलो बियाण्यास लावू शकता। धन्यवाद।